नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे न वाटण वाटता मस्त अशी लपचपीत बटाटा वाटाण्याची भाजी बघणार आहोत. तर अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी. तर त्यासाठी घेतलेले आहेत इथे इथे 6 ते 7 बटाटे घेतलेले आहेत. छान वरतून आपल्याला ही साल काढून घ्यायचं आहे. तर इथे ही स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि वरून साल काढून घेतलेलं आहे. साल काढून झाल्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत. तर इथे मिडियम आकाराच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही मोठ्या बारक्या करू शकता. तर इथे मिडियम आकाराच्या फोडी करून झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे मी. तर गॅसवरती लगेच कढई ठेवून घेतलेली आहे. अर्धी पळी तेल ओतून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची आहे, जिरं टाकून घ्यायचं आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आहे ते ठेचून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, तो परतून घ्यायचा आहे. एकदम बारीक बारीक चिरायचा आहे आपल्याला कांदा आणि तो टाकून घ्यायचा आहे. छान परतून झालेला आहे कांदा पण. कांदा सॉफ्ट झाल्यानंतर लगेच आपल्याला इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर इथे लगेच मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर हळद, धना पावडर, मिरची पावडर, घरगुती काळा मसाला, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. सगळे काही मसाले परतून झालेले आहेत. टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. छान असं परतून झालेलं आहे. ते 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. लगेच आपल्याला अर्धी वाटी वाटाणा टाकून घेतलेला आहे. ते स्वच्छ धुवून वाटाणा टाकून घेतलेला आहे. आपण बटाट्याच्या फोडी बनवून ठेवलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत. छान 1 मिनिटभर परतवून घेतलेलं आहे. आणि आपण इथे लगेचच मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर 1.5 ग्लास मी इथे गरम पाणी ओतून घेतलेलं आहे. तर शिजण्यासाठी आपल्याला 1.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला याला एक उकळी आल्यानंतर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं आपल्याला छान हा बटाटा वाटाणा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे 5 ते 6 मिनिटात मस्त अशी भाजी शिजलेली आहे. मस्त असे वाटाणा बटाटा छान असा शिजलेला आहे. हे बघा मस्त असं शिजलेलं आहे. तर वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आपली मस्त तयार झालेली आहे भाजी. अगदी कमी वेळात कमी साहित्यात पटकन झटपट अशी भाजी बनवून झालेली आहे. आणि टेक्स्चर पण मस्त आलेलं आहे. असं बटाटा वेगळा किंवा पाणी वेगळं असं झालेलं नाहीये. एकदम लपचपीत मस्त अशी भाजी झालेली आहे. तर ही तुम्ही मस्त अशी पराठ्यासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भातावर खाऊ शकता, परत पुऱ्यांसोबत तर एकच नंबर लागतं. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही झटपट होणारी वाटाणा बटाट्याची भाजी नक्की करून पहा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन